नमस्कार, मी साधना, माझा आवाज मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल। ग्रामशक्ती वेलफेअर फाउंडेशन अंबाजोगाई आणि दिलासा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त ग्रामस्थांना 150 किराणा किटचे वाटप करण्यात आले। पाहूया सविस्तर बातमी माझा आवाज न्यूज चॅनेलवर। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। या ठिकाणी राक्षसवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आजही आपण पाहतो की या शेतामध्ये कपाशीचं पीक आहे, पण पूर्ण कपाशीचं पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे आणि या कपाशीच्या पिकातनं आजही मोठ्या प्रमाणात एखादा ओढा व्हावा अशा पद्धतीने या ठिकाणी पाणी वाहताना आपल्याला आढळून येत आहे आणि असे पाणी कंटिन्यू आणि या पाण्याचा फ्लो या ठिकाणी वाहताना आढळून येत आहे। हे आपण शेत बघू शकता, या ठिकाणी कशा पद्धतीनं नष्ट झालेलं आहे, भरपूर पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला आढळतं। आज आपण या ठिकाणी राक्षसवाडी तालुका अंबाजोगाई या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी शेती पाहत आहोत की या शेतीमध्ये बाजूला जसं कापसाचं पीक उभं आहे तसं हे पूर्ण पीक उभं होतं, पण आता हे पूर्ण असं जमीनदोस्त झालेलं आहे। पाण्याचा प्रवाह आपण पाहायचा असेल तर या दगडांकडे पाहून हा रोड पूर्ण फुटून या ठिकाणी शेतीत आलेला आपल्याला पाहायला भेटतो। चौबाजूने या ठिकाणी रोडचं काम या ठिकाणी फुटलेलं आहे आणि शेतामध्ये दगड झालेली आहेत। ही समोर आपण विहीर पाहतो, ही किती परस खोल आहे मामा? 40 फूट आहे। ही 40 फूट विहीर आहे आणि या विहिरीवरनं पाणी वाहत होतं। म्हणजे 2-3 तलाव फुटल्यानंतर कशा पद्धतीने ही पाण्याची अवस्था असू शकते। हे या ठिकाणी राक्षसवाडी हे गाव आहे आणि या गावाच्या भोवतालनच या ठिकाणी आजही पाण्याचा आवाज या ठिकाणी येतोय। भरपूर प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। या ठिकाणचे शेतकरी आहेत जे की त्यांच्या ताई आणि ते कापूस वेचण्याचं काम करत आहेत। तर आपण त्यांच्याकडनं थोडीशी परिस्थिती कशी होती या संदर्भात माहिती पाहू। इथे मी जवळपास 100 ट्रॅक्टर गाळ होता माझ्या, हे पूर्ण गाळ वाहून गेलेलं आहे आणि पूर्ण कापूस झोपल्यामुळे इथे एक अर्धा तास पाणी या रोडवरून पण कमरे इतकं पाणी जवळपास 5 फूट रोडवर होतं पाणी। त्या रोड लेवलनं पूर्ण पाणी असं हे पण चलत होतं आणि पूर्ण रोड खचून हे वावरामध्ये पूर्ण दगड आलेले आहेत आणि माझे वडील आणि 2 म्हशी होत्या इथं समोरच्या कोट्यामध्ये होत्या। या म्हणजे पूर आला त्या दिवशी त्यांचे वडील, या मामाचे वडील या ठिकाणी बाजावरती झोपलेले होते। पूर आला आणि रात्र बाज पूर्ण पाण्यानं भरून वाहत होती। त्यांना नंतर गाववाल्या लोकांनी रेस्क्यू केलं आणि या ठिकाणी आणलं। मामा तुमचं घर कुठं आहे? घर इकडे गावात आहे। घर गावात घर आहे। गावात घरी पाणी आलं का? नाही, गावात घरी नाही आलं, पण मंदिराला लागलेलं आहे पाणी। गावात काही पाणी आलेलं नाही घराला, परंतु या ठिकाणी शेतीचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। यांना शेतीसाठी थोडी मदतीची आवश्यकता आहे किंवा अन्नधान्याची ही आवश्यकता आहे की या ठिकाणी सगळं आमच्या शेतीची भरपूर नुकसान झालेली आहे, पण आम्हाला भरपाई पाहिजे तेवढी। शेतीसाठी जनावरांची पण नुकसान होत होती बघा, आमचा आकडा वाहून जात होता सगळा, पण ते आता उगा थोड्यात रुकलाय आमचा आकडा। या ठिकाणी बुजत होती, आंब्याचे झाड उपटू गेले, काही राहिलेत काही। प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतीचं नुकसान झालेलं आहे। तुमचं नाव काय मामा पूर्ण? सत्ताप्पा ज्ञानबा गडदे। बर गडदे मामा इथे या ठिकाणी चौबाजून पाहतोय डोंगर आहे आणि मध्येच गाव या ठिकाणी वसलेलं आहे आणि वरचे पाझर तलाव, काय नाव होते बाबा पाझर तलावाचे? पाझर तलाव चिचखंडी या गावाचं तलाव आहे। एक राक्षसवाडीचा एक तलाव जखनी म्हणून आहे, तो एक फुटलेला आहे। बर, असे 3 तलाव या ठिकाणी फुटलेले आहेत आणि त्याचं भयावह स्वरूप आपण या ठिकाणी पाहत आहोत। इथं तर 35% किती कट्टे होते मामा इथं बाजूच्या शेतकऱ्याचे? 35 कट्टे होते।
35 कट्टे कशाचे होते? बाजरीचे बाजरीचे 35 कट्टे होते, सगळेचे सगळे वाहून गेलेले आहेत. खताचे एक 10 पोते वाहून गेले आमचे. आमचे स्वतःचे खताचे 10 पोते, या मामांचे खताचे पोते या ठिकाणी गोठ्यात ठेवलेले वाहून गेलेले आहेत. भरपूर नुकसान झाले. आकाड्यातलं काही पण वाहून गेलंय आमचं सामान, पण आता ते सांगता येईना आम्हाला. लय दुःख होईल त्याचं. काय नाही, त्याचं बघूयात. तुम्हाला काय जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आपण सहकार्य करण्याचा प्रयत्न करूयात. रिपोर्ट माझा आवाज, पिंपरी चिंचवड.